विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकाचा जो वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे, ज्यामध्ये महिला व बालविकास योजना व कायदे, पोषण अभियान आणि संगणक. तर यामध्ये आपण पोषण अभियानावर काही संभाव्य सराव प्रश्न बघणार आहोत, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत व्हेरी IMP आहेत. आणि हे कुठून आपण रिवाईज करत आहोत, तर जे प्राईम पब्लिकेशनची अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच आहे, त्यामधून आपण हे रिवाईज करत आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आलेले आहेत. आपल्याला इथं 4 योजनांची नावं दिलेली आहेत. तर त्यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मध्यान्ह भोजन कार्यक्रम आहे, की ज्यानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असे करण्यात आलेली आहे. जे मध्यान्ह भोजन कार्यक्रम आहे, त्या योजनेचे नाव बदलून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना असं करण्यात आले. लक्षात ठेवायचं, व्हेरी IMP प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू करण्यात आला होता? तर पर्याय 4 दिलेले आहेत. तर त्यामध्ये योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे. 1995, 2022, 2005, 2011. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2005. 2005ला आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, राजमाता जिजाऊ मिशन हे अभियानाला रिकामी जागाचे अर्थसहाय्य मिळते. म्हणजे राजमाता जिजाऊ मिशन अभियान आहे, त्याला म्हणजे कोणाकडून अर्थसहाय्य मिळत असते? तर त्यामध्ये 4 पर्याय दिले आहे, वर्ल्ड बँक, राष्ट्रीय महिला कोष, युनिसेफ आणि ग्लोबल फंड फॉर चिल्ड्रन. तर कोणाकडून अर्थसहाय्य मिळत असते? तर ते युनिसेफकडून अर्थसहाय्य मिळत असते. राजमाता जिजाऊ मिशन हे जे अभियान आहे, त्याला अर्थसहाय्य युनिसेफकडून मिळत असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती योजना अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या प्रमुख उद्देशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी 4 योजना दिलेल्या आहेत. उज्ज्वला योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, सुरक्षित मातृत्व कार्यक्रम आणि भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. तर यापैकी कोणती योजना आहे? तर ते आपल्याला निवडायचं आहे. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये याचं उत्तर सांगू शकता. तर ती आहे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना आहे. या योजनेनुसार अनुसूचित क्षेत्रात गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. त्यानंतरचा प्रश्न बघा, नुकताच ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅकर ॲपला मिळाला आहे. हा ॲप कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आलेला आहे? कोणत्या योजनेसाठी आहे जो पोषण ट्रॅकर ॲप आहे भारतात? म्हणजे नुकताच ई-गव्हर्नर राष्ट्रीय पुरस्कार हा पोषण ट्रॅकर ॲपला मिळालेला आहे. म्हणजे पोषण ट्रॅकर ॲपला म्हणजे ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर हा या कोणत्या योजनेसाठी सुरू करण्यात आलेला आहे? राष्ट्रीय पोषण अभियान, पूरक पोषण आहार, मध्यान्ह भोजन योजना की सक्षम अंगणवाडी कार्यक्रम? तर यापैकी योग्य उत्तर आहे की राष्ट्रीय पोषण अभियानासाठी हे ॲप सुरू करण्यात आले. पोषण ट्रॅकर ॲप ही राष्ट्रीय पोषण अभियानाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम स्थानी होते? 7व्या राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र. या आधी आपण व्हिडिओ बघितलं पण आहे, त्यामध्ये पर्याय दिलेले आहेत, पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक. तर त्यामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, 6वा पोषण पंधरवडा केव्हा आयोजित करण्यात आला होता? तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, पर्याय वाचू नका असं पण म्हटलं जातं. तर 6वा पोषण पंधरवडा केव्हा साजरा करण्यात आला होता? कोणत्या वर्षीचा आहे तो? तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर सांगायचे आहे. तर आताच्या 2024चा आहे. 9 मार्च ते 23 मार्च 2024 ला 6वा पोषण पंधरवडा साजरा करण्यात आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती 2024च्या पोषण पंधरवड्याची थीम होती? तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर कोणती थीम होती ते आपल्याला या ठिकाणी लिहायला म्हणजे ओळखायचं आहे.
तर या ठिकाणी थीम कोणती होती, तर वरील सर्व याचे योग्य उत्तर आहे पोषण भी पढाई भी अशी पण थीम होती. आदिवासी पारंपरिक प्रादेशिक व स्थानिक आहार पद्धती पोषणविषयी संवेदनशीलता, गरोदर महिलांचे आरोग्य व अर्भक व लहान मुलांची आहार पद्धती या ठिकाणी हे तिन्ही काय आपल्या तर पोषण पंधरवाड्याच्या थीम होत्यात. वरील सर्व पर्याय येते 2024च्या लक्षात घ्यायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला. 4 पर्याय दिलेला आहे. तर केव्हा सुरू करण्यात आलेला आहे हाच सुद्धा मी कम्युनिटीमध्ये सुद्धा हा प्रश्न टाकलेली आहे. तर 2022ला सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 हा एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला, तर 2022ला. त्यानंतरचा प्रश्न बघा सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती योजना समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर इथे योजना दिलेली आहेत पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना, अंगणवाडी सेवा आणि 4था पर्याय दिले वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे जे सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजना आहे तर यामध्ये पोषण अभियान, किशोरवयीन मुलींसाठी योजना आणि अंगणवाडी सेवा या तिन्ही योजना समाविष्ट होतात. त्यानंतरचा प्रश्न बघा सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात. तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहे जंतनाशक औषध, आयरनच्या गोळ्या, टीटीचे इंजेक्शन वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर वरील सर्व. या तिन्ही सुविधा दिल्या जात असतात, या योजनेअंतर्गत दिल्या जात असतात. कोणतं सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदा मातांना जंतनाशक औषध, आयरनच्या गोळ्या आणि टीटीचे इंजेक्शन या सुविधा पुरवल्या जातात. पर्याय 4 वरील सर्व उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजनेअंतर्गत बालकांना कोणत्या सेवा पुरविल्या जातात. तर पर्याय दिलेले आहेत आयरन सिरप, जंतनाशक औषधे व लसीकरण, ORS व झिंकच्या गोळ्या, जीवनसत्व अ सिरीप वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा वरील सर्व आहे. या सुविधा लहान मुलांना दिल्या जात असतात या योजनेअंतर्गत. सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 योजनेअंतर्गत बालकांना आयर्न सिरप, जंतनाशक औषधे व लसीकरण, ORS व झिंकच्या गोळ्या, जीवनसत्व अ सिरप ह्या गोष्टी दिल्या जातात. म्हणून पर्याय वरील सर्व 4 क्रमांकाचा येईल. त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे रिकामी जागा हे पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहेत. तर पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी कोण आहेत, तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये योग्य उत्तर तर 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालक, गरोदर स्त्रिया व स्तनदा माता ह्या पूरक पोषण आहार योजनेचे लाभार्थी आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचे उत्तर येत आहे. प्रश्न आहे की राजमाता जिजाऊ माता पालक बाल आरोग्य पोषण मिशन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे, बालमृत्यू प्रमाण कमी करणे, कुपोषण समस्या कमी करणे, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार पुरविणे. तर याचे योग्य उत्तर आहे कुपोषण समस्या कमी करणे हा मुख्य उद्देश आहे. मुख्य उद्दिष्ट विचारलं आहे तर कुपोषण समस्या कमी करणे. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. कोणत्या योजनेचं, राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य मिशन, आरोग्य पोषण मिशन ही योजना व्हेरी IMPI याच्यावर एक्झामला प्रश्न येईलच, त्यामुळे ही योजना डिटेलमध्ये सुद्धा करून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा 2024च्या 7व्या पोषण महिन्यात कोणत्या विषयावरती लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तर कोणत्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे, तर ॲनिमिया प्रतिबंध, तंत्रज्ञान चलित उपाययोजना आणि सशक्त लोक चळवळ. तर वरील सर्व त्याचे योग्य उत्तर आहे. पर्याय 4. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या रोजीपासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. म्हणजे कोणत्या दिवशीपासून किंवा वर्षापासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून योग्य उत्तर निवडायचे आहे. तर ते आहे 22 नोव्हेंबर 1995 पासून आहे. 22 नोव्हेंबर 1995 पासून शालेय पोषण आहार योजना सुरू आहे. शालेय पोषण आहार योजना 1995 पासून सुरू आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून 6वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात आला. 6वी ते 8वीच्या म्हणजे 6वी ते 8वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचा
शालेय पोषण आहारामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर ते कोणत्या वर्षीपासून? तर त्याचं उत्तर आहे 2002. 2002 पासून तो RT ॲक्ट आला, त्यानुसार मग 6वी आणि 7वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत. बघा 2002 लक्षात ठेवायचं. पर्याय 4. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वयोगटातील बालके भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत? आपल्याला वयोगट दिलेले आहेत, त्यातून योग्य उत्तर निवडायचे आहे. तर 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, म्हणजे किंवा इथं 6 महिने पण राहू शकते, इथं 7 महिने दिले. 6 महिने पुढील ते 7 वर्ष वयोगटातील जे बालके आहेत तर ते भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे लाभार्थी आहेत. पर्याय 2 त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची उद्दिष्टे ओळखा. तर आपल्याला इथं दिलेले आहेत, कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता मृत्यू, बालमृत्यू रोखणे, स्त्रियांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे, आणि पर्याय 4 दिलेला आहे तर वरील सर्व. तर ह्याचं उत्तर आहे वरील सर्व, कारण ह्या उद्देशांनी सुरू करण्यात आले. कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता मृत्यू, बालमृत्यू कमी करणे आणि स्त्रियांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे या उद्देशांनी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे. वरील सर्व लक्षात ठेवायचं. हे पण वेरी IMP योजना आहे पोषण अभियानातील. त्यानंतरचा प्रश्न बघा, पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना किती उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो? तर ते आहे 800 कॅलरीज एवढा उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो. कोणाला? तीव्र कमी वजनाच्या बालकांना. कोणत्या योजनेअंतर्गत? तर पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत. पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत तीव्र कमी वजनाच्या बालकांना 800 उष्मांकयुक्त आहार पुरविला जातो. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती योजना जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आली? त्यामध्ये पर्याय 4 दिलेले आहेत, मध्यान्ह भोजन योजना, पूरक पोषण आहार, पोषण अभियान आणि राष्ट्रीय लसीकरण अभियान. तर त्यामध्ये योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे. तर पोषण अभियान, जे पोषण अभियान आहे हे जन आंदोलन म्हणून सुरू करण्यात आलेली योजना आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, सही पोषण देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे? आपल्याला इथं दिलेले आहे, शालेय पोषण आहार, पूरक पोषण आहार, राष्ट्रीय पोषण अभियान, राष्ट्रीय लसीकरण अभियान. सही पोषण तर देश रोशन हे कोणत्या योजनेचे घोषवाक्य आहे असा हा प्रश्न आहे. तर राष्ट्रीय पोषण अभियान. पोषण अभियान या योजनेचं वाक्य म्हणजे घोषवाक्य सही पोषण देश रोशन, राष्ट्रीय पोषण अभियान. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघूया, मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे? 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर मध्यान्ह भोजन योजनेमध्ये तर 2008 पासून ते आधीचा जो प्रश्न होता तर तो होता की शालेय पोषण आहार योजनेमध्ये. तर शालेय पोषण आहार योजनेमध्ये जर विचारलं तर शालेय पोषण आहार योजनेमध्ये 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश 2002ला करण्यात आलेला. आणि हा प्रश्न आहे, मध्यान्ह भोजन योजनेत केव्हापासून 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला? तर तो आहे 2008 लक्षात घ्यायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा, शालेय पोषण आहार योजनेत केव्हापासून कोरडा तांदूळऐवजी शाळेतच शिजवलेले अन्न दिले जाते? शाळेत शिजवलेले अन्न तर 2002 पासून शाळेत शिजवलेले अन्न दिले जाते. आधी कोरडा तांदूळ दिला जात होता. तर अशा पद्धतीने आपण पोषण अभियानातील वेरी IMP काही 25 प्रश्न या ठिकाणी बघितलं आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या तुमच्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे त्यांना पाठवा, कारण पुढे सुद्धा 2025ला अंगणवाडी मुख्य सेविकेची मोठी जाहिरात येणार आहे, त्यामुळे तिथं तुम्हाला उपयोगी होईल. म्हणून मी पूर्ण तांत्रिक घटक व्यवस्थित घेत आहे आणि पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला, त्यामुळे कसं व्यवस्थित रिव्हिजन होईल. तुम्ही 1-2 प्रश्न बघाल आणि मध्येच सोडून द्याल तर ते लिंक लागणार नाही आणि त्यातून तुम्हाला व्यवस्थित कळणार पण नाही. ते एवढंच लक्षात ठेवा. हा व्हिडिओ थांबवते इथं. धन्यवाद.